नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सायन्स विथ अमर सर या चॅनलवर. तर आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतोय. सो खुशी तर आहे की बाबा ठीक आहे, आपण व्हिडिओ टाकायला चालू केले आता आणि इथून पुढे रेग्युलर कंटेंट येत राहणार आहे आपल्या चॅनलवर. तर सगळ्यात अगोदर आता 10वीचे पेपर तोंडावर आलेत अगदीच. तर आपण अगोदर काय करणार आहोत, सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 यांची रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. एक प्रत्येक लेक्चर मॅक्सिमम 40 ते 45 मिनिटाचा असेल. त्याच्यामध्ये आपण पूर्ण लेसनमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते कवर करणार आहेत. मोस्टली फोकस असेल की तुमची रिव्हिजन व्हावं पटपट, कॉन्सेप्ट क्लिअर व्हावं थोड्याफार काय असतील तर, आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट सॉल्व्ह व्हावेत आणि तुम्हाला एक्झामसाठी कसं प्रिपेअर करता येईल एकदम प्रॉपर वे. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पण बघणार आहोत आणि स्मार्ट रिव्हिजन करणार आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आज ग्रॅव्हिटेशनल लेसनची रिव्हिजन घेणार आहेत. तर रेडी आहात सगळे? सुरू करूया. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण ग्रॅव्हिटेशन. डेफिनेशन वगैरे कधी काही विचारलेले नाही आहे ग्रॅव्हिटेशनवरती, बट आपण बघूया तरी बी. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. म्हणजे सिम्पल शब्दात सांगतो, युनिवर्समध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्ट असतील, त्या दोन ऑब्जेक्टमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशन. आणि इट इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. हा विचारलेला आहे बऱ्याच वेळा, सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, साधा क्वेश्चन नाही विचारतात कधी, तर तुम्हाला माहीत असावं. नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स इज द फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सिम्पल आहे, सर्कलला आहे आणि एखादा ऑब्जेक्ट कुठं फिरतोय? ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती. ठीक आहे, आणि हा फिरत असताना सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्यू, ह्याच्यावर जो फोर्स अप्लाय होतोय तो फोर्स कुठं असणार? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला 3 केपलरचे लॉज दिलेत. केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, राईट? सो केपलरचे लॉ आय थिंक पेपरमध्ये विचारतात. MCQ तर येतोच, नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात की केपलरचे 3 लॉ लिहा, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, किंवा अधूनमधून कुठेतरी एखादा प्रश्न हळूच फेकून मारतात की बाबा लिहा तुम्ही केपलरचा फर्स्ट लॉ लिहून दाखवा, सेकंड लॉ लिहून दाखवा, थर्ड लॉ लिहून दाखवा, असं एका दुसऱ्या मार्काला विचारतात. तर काय आहेत केपलरचे 3 लॉ? फर्स्ट लॉ आहे प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. सिम्पल आहे, प्लॅनेट्स काय करतात? इलिप्टिकल ऑर्बिट. आता आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहेत की इलिप्टिकल ऑर्बिट काय असते, सर्क्युलर ऑर्बिट काय असते. फक्त एवढं लक्षात ठेवा की सपोज हा जर काय असेल, आपल्या प्लॅनेटची ऑर्बिट असेल, तर सन कुठं प्रेझेंट असतो? हे 2 फोकस आहेत. ठीक आहे, ह्या कुठल्याही ह्या 1 आणि ह्या 2, ह्या कुठल्याही 2पैकी एका फोकसवर कोण असणार? सन. हाच काय सांगतोय फर्स्ट लॉ. काय सांगतोय? प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट अँड द सन इज प्रेझेंट ॲट द वन ऑफ द फोकाय. सन कुठं प्रेझेंट असणार? कुठल्या तरी दोन्हीपैकी एका फोकसवरती. सेकंड लॉ काय आहे बघा? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे सिम्पल आहे. हे इथं बघा 3 पॉईंट दिलेत. त्याला सपोज आपण नाव देऊया, हा सन आहे पहिला, हा पॉईंट A आणि पॉईंट B, आणि देन सपोज इकडे कुठला तरी एक पॉईंट आहे. तर काय करतो प्लॅनेट? ही जी लाईन आहे SA, तर ही SA लाईन काय करणार? समजा ह्याने 1 मिनिटामध्ये इथपर्यंत आली ही लाईन. ठीक आहे, C पॉईंटपर्यंत, आणि देन C पासून समजा कुठपर्यंत गेली? D पॉईंटपर्यंत. ठीक आहे. हा तर AC हा जो एरिया आहे आणि टाईम सेम आहे. सो AC हा एरिया म्हणजे कुठला? ASC हा वाला, आणि दुसरा कुठला एरिया? हा वाला CD आणि S हा वाला एरिया. हा दोन्ही एरिया कसे असणार? सेम. कधी? जर प्लॅनेटनं एवढंच अंतर सेम टाईममध्ये ट्रॅव्हल केलं असेल तर. ठीक आहे. सो सिम्पल आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. देन थर्ड काय आहे बघा? द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे बघा, तुम्हाला कॉन्सेप्ट काय आहे काय नाही आता समजलं असेल नसेल, लक्षात नाही. ठीक आहे, चालेल. तुम्ही फक्त काय करा, हे 3 जे आहेत प्लॅनेटचे, काय म्हणतो आपण याला, लॉज आहेत केपलरचे प्लॅनेटरी मोशनचे, ते तुम्ही हे लॉज पाठ करून जायचंच आहे पेपरमध्ये. ह्याच्यावर 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. 1 मार्काला येईल, 2 मार्काला येईल, किंवा 3 मार्काला येईल. सो तिन्ही लॉ एकदा मी रिपीट करतो. तुम्ही बाकीचं काही गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, तुम्ही फक्त लॉज लक्षात ठेवा. फर्स्ट लॉ काय आहे? प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज प्रेझेंट ॲट द वन ऑफ द
फोक आहे. ते तुम्ही बुकमध्ये आहे ते बघा, इथं टाईप करायचं राहिलं आहे माझ्याकडून PPT बनवताना. ठीक आहे. सो फर्स्ट आहे सिम्पल. सेकंड लॉ काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया स्वीप करणार जी लाईन प्लॅनेटला आणि सनला जोडते. थर्ड लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजे काय, एक रोटेशन पूर्ण करायला लागलेला टाईम, त्याला काय म्हणतो आपण, टी, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर ते काय सांगते, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट म्हणजे त्याचा स्क्वेअर, टी स्क्वेअर, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब. आता डिस्टन्स काय असेल रे, सपोज इथं आहे सन आणि इथं कोण आहे, सपोज आपली अर्थ आहे. तर हे जे डिस्टन्स काय आहे ह्याला सपोज आर कन्सिडर करा, स्मॉल आर. तर काय येईल मग, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. लक्षात ठेवायचं आहे. आणि टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय असतं, के इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट आणि केची व्हॅल्यू किती असते, 1. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर थर्ड लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आय होप समजला असेल, सोपं आहे. तिन्ही लॉ पाठ करा. देन नेक्स्ट, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. अरे न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन न्यूटनचा लॉ आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा. 3दा म्हणलो का मी ठीक आहे, काही गरज नव्हती, बट इट्स ओके. डेफिनेशन काय सांगते बघा. डेफिनेशनच्या अगोदर हे बघा, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन स्टेट्स एव्हरी मास एक्झर्ट्स अँड अट्रॅक्शन फोर्स ऑन एव्हरी अदर मास. मास म्हणजे काय, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे तर त्याला मास आहे. कुठेही लिहा तुम्ही युनिव्हर्समध्ये, त्याला काय असणार आहे, मास असणार आहे. आणि ते मास कसं असणार आहे, सेम असणार आहे. मग काय सांगते न्यूटनचा लॉ, की प्रत्येक ऑब्जेक्टचं मास हे काय करते, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करत आहे दुसऱ्या मासवर. म्हणजे तेच सिम्पल, 2 ऑब्जेक्ट आहेत, त्यांच्यामध्ये कुठलं ना कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. कुणी डिस्कवर केलं तर सर आयझॅक न्यूटन. परत एकदा इथं दिले, लक्षात ठेवायचं आहे. कुणी लिहिला हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा लॉ, सर आयझॅक न्यूटन. स्टेटमेंट काय आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर इन दिस युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ फोर्स. इथं तुम्ही सिम्पल असं जरी लिहिलं तरी चालेल. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट विथ अ पर्टिक्युलर फोर्स, डिफिनाइट फोर्स. दॅट फोर्स is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between their centers. बघा इथं एक्झाम्पल दिले, मग 2 मास आहेत. हा M1 अर्थ दिसते, M2 तुम्ही कन्सिडर करा, स्वतःला कन्सिडर करा, सॅटर्न म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते. ठीक आहे. ह्या 2 ऑब्जेक्ट आहेत. ह्या 2 ऑब्जेक्टमध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर फोर्स प्रेझेंट आहे, राईट. त्याला कुठला फोर्स म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर. मग ह्या 2 ऑब्जेक्टमध्ये जो फोर्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, मग तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इथं दिले डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. त्यांचं जे मास आहे बघा, प्लॅनेट एक अर्थचं मास काय आहे, M1, दुसऱ्या प्लॅनेटचं मास काय आहे, M2. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, जो फोर्स आहे त्यांच्या दोघांमधला अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस M1 into M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता इथं बघा, ह्याच्या दोघांमध्ये काय डिस्टन्स दिले, R. तुमच्या बुकमध्ये D दिले, तर तुम्ही D पण लक्षात ठेवू शकता. मग इथं फॉर्म्युला काय येणार, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/D². लक्षात येतं आहे. मग काय झालं, मग फॉर्म्युला दोघांना कंबाईन करून F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस डिवायडेड बाय D². R² म्हटलं तरी चालेल, इथं त्यांनी R डिस्टन्स दिलं आहे, D² बुकमध्ये दिलं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. सो रिप्लेसिंग काय केलं आपण, हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढून टाकलं. प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढून टाकल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय आलं, G. आणि Gलाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो Gला आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G, 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg. लक्षात आलं. सो हे लक्षात ठेवायचे, व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करताना खूप युजफुल आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही एस्केप व्हेलॉसिटी, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते सगळं कॅल्क्युलेट करणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत पाहिजेत. जसं की कुठल्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत तुम्हाला, G. अरे बापरे, कुठल्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत तुम्हाला, G. त्याच्यानंतर M,
मास ऑफ अर्थ आणि आर रेडियस ऑफ अर्थ. तर ह्या व्हॅल्यू काय करायच्यात पाठ करून ठेवायच्या आहेत. ओके. देन बघा एक क्वेश्चन आहे तुम्हाला हा पेपरमध्ये पण क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. सो मी टाकला आहे मुद्दामूनच PPTमध्ये आणि न्यूमेरिकलमध्ये पण ह्याचा यूज होतो बऱ्याच वेळा. काय आहे क्वेश्चन? अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ द इनिशियल व्हेलॉसिटी यू रिचेस अ हाईट h बिफोर कमिंग डाऊन. काय केलं? एक ऑब्जेक्ट आहे अर्थच्या सरफेसवर, त्याला हवेत फेकला आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? यू, आणि तो कुठं पोहोचला आहे? ॲट अ पॉईंट h. हे बघा h हे दाखवलं आहे h. हाईट किती आहे? h बिफोर कमिंग डाऊन. शो दॅट द टाईम टेकन टू गो अप इज सेम ॲज द टाईम टेकन टू कम डाऊन. म्हणजे इथून आपल्याला काय सांगायचं की इथून वर जायला त्याला जेवढा टाईम लागला, सपोज त्याला t टाईम लागला, तर त्याला रिटर्न यायला पण किती T1 टाईम लागला, तर रिटर्न यायला समजा किती टाईम लागला? T2. तर आपल्याला दाखवायचं की वरती जायला T1 बरोबर, खाली यायला T2, दोन्ही टाईम कसा आहे? सेम. तर बघा काय दिलं आहे ॲन्सर. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला पण माहिती आहे अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कुठल्याही ऑब्जेक्टला तिच्या सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करते. ओके. ॲज स्टोन गोज अप द फोर्स ॲक्ट्स डाऊनवर्ड स्लोईंग डाऊन द स्टोन अंटिल इट रिचेस हाईट h. आता काय केलं आपण? अर्थच्या सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट हवेमध्ये टाकला आहे, तो हवेमध्ये जात असताना अर्थ काय करणार आहे? त्याला डाऊनवर्ड फोर्स लावणार आहे. कुठं? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, राईट. त्यामुळं तो ऑब्जेक्ट हवेत जात असताना काय होणार आहे? त्याची व्हॅलॉसिटी हळूहळू कमी होणार आहे आणि एका सर्टन पॉईंटला गेल्यानंतर, आता कुठल्या पॉईंटला गेला हा? h पॉईंटला गेल्यानंतर त्याची फायनल व्हॅलॉसिटी म्हणजे व्हॅलॉसिटी काय होणार आहे? 0 होणार आहे. आफ्टर रिचिंग द हायेस्ट पॉईंट द सेम फोर्स पुल द स्टोन बॅक डाऊन. म्हणजे ज्या फोर्समुळं त्याचा स्पीड कमी झाला, डाऊनवर्ड फोर्स होती सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, त्याच फोर्समुळे तो ऑब्जेक्ट तिथून काय करणार आहे? परत वापस जमिनीवर येणार आहे. फोर्स सेम आहे ना. कुठला फोर्स आहे? दोन्ही वेळेस कुठला फोर्स आहे? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला स्लो करताना पण आणि स्लो झाल्यानंतर खाली खेचताना पण, राईट. सो इन्क्रीजिंग इट्स व्हॅलॉसिटी अंटिल इट रिटर्न्स टू द ओरिजिनल पोझिशन. जोपर्यंत तो जमिनीवर आपटत नाही तोपर्यंत सेम फोर्स ॲक्ट होतोय. देअरफॉर टाईम टेकन टू गो अप इज इक्वल टू टाईम टेकन टू कम डाऊन. आय होप समजला असेल. सोपा आहे. ओनली कुठला फोर्स त्याला ॲक्ट करतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याला ॲसिलरेशन भेटतंय. कुणामुळे भेटतंय? ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होत नाही. त्यामुळे जेवढा टाईम त्याला वर जायला लागेल तेवढाच टाईम त्याला काय होणार आहे? खाली यायला लागेल. हे तुम्हाला न्यूमेरिकलच्या बेसिसवर पण सॉल्व करता येतं आहे की प्रूफ करता येतं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं आपण बघूया. ठीक आहे. तर हे न्यूमरिकल किंवा फॉर्म्युलाचा यूज करून कसं प्रूव्ह करायचं बघा. इन केस जर पेपरमध्ये विचारलं तर हे मी तुम्हालाच करायला सांगणार होतो, बट चला एकदा बघूया आपण. वेन स्टोन थ्रोन अपवर्ड. ठीक आहे. बघा मी रेड पेननं दाखवलं, मी सोल्व केलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. अगोदरच वेळ वाचवायचा आपल्याला. वेन स्टोन थ्रो अपवर्ड, त्या टायमाला त्याला जो वरती जायला टाईम लागणार आहे तो T1 कन्सिडर करा. काय मग इनिशियल व्हेलॉसिटी काय? यू. फायनल व्हेलॉसिटी ॲट मॅक्झिमम हाईट 0, आपण V म्हणून त्याला, राईट. फायनल काय होणार आहे? 0 होणार आहे एका सर्टन पॉईंटला जाऊन. ॲसिलरेशन काय असणार आहे? ॲसिलरेशन A, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. आणि तो ऑब्जेक्ट वरती चालला आहे आणि ती डायरेक्शन कशी आहे? त्या ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डाऊनवर्ड, म्हणून हे मायनस साईन. ओके. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचे 3 इक्वेशन माहिती आहेत तुम्हाला. V इज इक्वल टू U प्लस AT. त्याच्यानंतर V² इज इक्वल टू U² प्लस 2AS आणि S इज इक्वल टू UT² प्लस हाफ GT², AT². ए म्हणजेच ॲसिलरेशन. ओके. मग चला फर्स्ट इक्वेशन यूज करूया. V इज इक्वल टू U प्लस GT. आता Vची व्हॅल्यू काय? 0 सर्टन हाईटला. नंतर U ॲज इट इज मायनस ॲसिलरेशन कोण? G. आणि टाईम काय आहे? T1. वरती जाण्यासाठी लागणारा टाईम T1. ठीक आहे. मग काय आलं? U हे GT इकडे शिफ्ट करा, हे मायनस साईन काय होईल? प्लस. मग काय आलं? GT1 इज इक्वल टू U. मग T1 इज इक्वल टू आलं U अपॉन G. हे काय आलं लक्षात ठेवा. T1 इज इक्वल टू U अपॉन G. सो टाईम टू गो अप किती लागला? टाईम वरती जायला U अपॉन G. आता बघा नेक्स्ट. आता आपल्याला काय करायचं आहे? खाली येतानाचा टाईम काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर कशाची व्हॅल्यू माहीत पाहिजे? हाईट माहीत पाहिजे की बाबा किती हाईटवर गेलता. त्यासाठी आपल्याला अगोदर काय कॅल्क्युलेट करायची? त्याची हाईट कुठलं इक्वेशन यूज करून आपण कॅल्क्युलेट केली? सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय सेकंड इक्वेशन ऑफ मोशन? V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. S म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. A म्हणजे काय? ॲसिलरेशन.
बघा आता व्ही स्क्वेअर, व्ही फायनल व्हेलॉसिटी काय त्याची 0, यू काय काहीतरी आहे जे आपण सुरुवातीला त्याला लावले वर फेकताना, ठीक आहे. 2 फॉर्म्युल्यातलं 2, जी ॲसिलरेशन, ॲसिलरेशन म्हणजे कोण, जी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, काय किती डिस्प्लेसमेंट दाखवली आहे, जेवढ्या हाईटला गेलं तेवढी, म्हणून एच. सो काय आलं मग हे 2gh, इकडं मायनस आहे, इकडं आल्यावर काय होईल प्लस, मग 2gh इज इक्वल टू यू स्क्वेअर. एच ॲज इट इज, हे 2gh इकडे शिफ्ट करा, काय आलं यू स्क्वेअर अपॉन 2g. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, मग एचची काय यू स्क्वेअर अपॉन 2g. मग बघा आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टाईम. टू इकडे बघा उजवा कोपऱ्यात T2 कशासाठी लागला हा टाईम, त्या ऑब्जेक्टला डाऊनवर्ड जमिनीकडे यायला, सरफेसवर यायला फ्रॉम हाईट एच. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे तिथं 0, हाईटला किती इनिशियल व्हेलॉसिटी 0. तिथून काय ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता पॉझिटिव्ह असणार बिकॉज इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सरफेस ऑफ अर्थ. डिस्टन्स काय असेल एच. मग फॉर्म्युला काय, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर. सो यस म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट, किती होती डिस्प्लेसमेंट एच, यूची व्हॅल्यू 0 आहे तर टोटल टर्म काय होईल 0 प्लस हाफ ॲसिलरेशन कोण आहे जी, आणि टी कोण आहे टाईम 2, T2 खाली येण्यासाठी लागणारा टाईम, सो GT स्क्वेअर. एच ॲज इट इज, हाफ ॲज इट इज, GT स्क्वेअर ॲज इट इज. यू स्क्वेअर अपॉन 2g, ही एचची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथून, यू स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. आता हे 2g इकडे डिवायडेड बाय, इकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय बाय, इथं केलं बघा मल्टिप्लाय, हे 2ला 2 कॅन्सल, g इंटू जी स्क्वेअर. मग काय हे यू स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू जी स्क्वेअर प्लस प्लस नाही टी स्क्वेअर T2 स्क्वेअर. मग सगळ्यांचं स्क्वेअर निघून जाईल, काय राहिलं यू इज इक्वल टू GT2. मग T2 इज इक्वल टू काय आलं यू अपॉन जी. तर बघा मग काय होतं, जेवढं वरती जायला टाईम लागला, टाईम टू गो अप काय होतं यू अपॉन जी, तेवढाच टाईम कशाला लागला त्याला खाली यायला यू अपॉन जी. म्हणजेच काय टाईम टेकन टू गो अपवर्ड T1 इज इक्वल टू टाईम टेकन टू कम डाऊन T2. सो हे त्याचं आन्सर आहे. जर तुम्हाला जर प्रूफ वगैरे करायला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे बघा अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणजेच काय स्मॉल जी. त्या आता स्मॉल जीचे व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या, कुठं किती असते कुठं किती नाही हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे ऑब्जेक्ट अर्थच्या जवळ कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर अर्थ कुठला फोर्स एक्झर्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. बिकॉज ऑफ दिस फोर्स ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, दिस फोर्स अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे काय करते, ही जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती त्या ऑब्जेक्टला काय करते, समजा ते ठेवलं आपण इथं कुठेतरी वरती, तर समजा आपण इथे बिल्डिंगवर आहेत आणि इथं ठेवलं आहे, तसंच राहील का ते, नाही, ते कुठे येणार आहे, जमिनीवर येऊन पडणार आहे बिकॉज ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲसिलरेशन म्हणजे काय, गती असणे, त्याला वेग असणे. कशामुळे वेग आहे, ग्रॅव्हिटीमुळं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर म्हणजे काय रे, त्याला डायरेक्शन आहे, कुठे डायरेक्शन, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आठवतंय स्केलर व्हेक्टर, स्केलर म्हणजे काय फक्त मॅग्निट्यूड नो डायरेक्शन. व्हेक्टर म्हणजे काय डायरेक्शन पण आणि मॅग्निट्यूड पण. ओके. जी इज द हायेस्ट ॲट द अर्थ सरफेस. जीची व्हॅल्यू कुठं असते, हायेस्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ ऑब्जेक्ट. बघा जीची व्हॅल्यू जी आहे ती एम, स्मॉल एम म्हणजे काय मास ऑफ ऑब्जेक्ट, कॅपिटल एम म्हणजे काय मास ऑफ अर्थ. म्हणजे सिम्पली जी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू जी आहे ती ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नसते. कसं का नसते ते आपण पुढे बघूया. डिपेंड्स ऑन मास अँड रेडियस ऑफ अर्थ. कशावर डिपेंड आहे, व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट बट इट डिपेंड ऑन मास अँड रेडियस ऑफ अर्थ. सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट नियर द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या जवळ जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी कशी आहे व्हॅल्यू सेम. आता डेरिवेशन आहे बघा कसं डिराईव्ह केलं आहे, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आलं, एफ इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. इथं काय पाहिजे डी स्क्वेअर. थांबा आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, हे राहू द्या, आपण सॉल्व्ह करूया, स्लाइड ॲड करूया, लक्ष द्या फक्त तुम्ही. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आता, जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशी करणार आपण जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. सगळ्यात अगोदर न्यूटन सेकंड लॉ आठवतोय का, न्यूटन सेकंड लॉ एफ इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. ह्याला एक नंबर इक्वेशन धरा. ठीक आहे. त्यानंतर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, जी एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर.
आता हे कॅपिटल एम कोण आहे? मास ऑफ अर्थ. कोण आहे? मास ऑफ अर्थ. आणि स्मॉल एम कोण आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि आर म्हणजे कोण आहे? दोन ऑब्जेक्टच्या मधलं डिस्टन्स म्हणजेच अर्थ आणि तो ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये काय डिस्टन्स आहे? अर्थचा रेडियस. म्हणजे आर म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ. ओके. बघा आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोघांचे एल एच एस काय आहे? एल एच एस एफ एफ फोर्स आहे. सो यांच्या एल एच एस पण आर एच एस पण काय असणार? सेम. सो एम जी इज इक्वल टू काय असणार? जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मी हे स्मॉल एम काय होईल? कॅन्सल. मग स्मॉल जी इज इक्वल टू काय असणार? कॅपिटल जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मला सांगा ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठं स्मॉल एम दिसतंय का? स्मॉल एम म्हणजे कोण? मास ऑफ ऑब्जेक्ट. नाही दिसत. म्हणून ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे मास ऑफ ऑब्जेक्टवर डिपेंड नाही. ती फक्त कशावर डिपेंड आहे? हे कॅपिटल एम म्हणजे कोण? अर्थचं मास. आर म्हणजे कोण? रेडियस ऑफ अर्थ. त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला हे एक्सप्रेशन पुढे कंटिन्यू करायचं असेल, जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट कराल? जी इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी? 6.67 इंटू 10⁻11 इंटू मास ऑफ अर्थ. काय आहे रे मास? 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय रेडियस काय? 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. तुम्हाला पेपरमध्ये जर हे विचारलं तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हॅल्यू टाकायच्या, डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी इज इक्वल टू. कारण जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाही. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थच्या सरफेसवर जेवढे काय जवळ ऑब्जेक्ट असतील सगळ्यांसाठी सेम आहे. सो तुम्ही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल. फक्त व्हॅल्यू बरोबर पुट करा. एकदा क्रॉस चेक करा व्हॅल्यूज बरोबर आहेत. आता बघा नेक्स्ट आहे व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्या व्हॅल्यूमध्ये पण चेंजेस होतात. कसे कसे चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं बघूया अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसवर व्हॅल्यू ऑफ जी कशी व्हेरी करते, कशी चेंज होते का नाही होते ते बघायचं. अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्फेअर बल्जेस ॲट इक्वेटर फ्लॅटन्स ॲट द पोल. काय आपले अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर अँड फ्लॅटन्स ॲट पोल. हा इक्वेटर आणि हे दोन पोल साऊथ आणि नॉर्थ पोल. काय सांगतंय? परफेक्ट स्पेअर आहे का? नाही. बल्जेस ॲट इक्वेटर म्हणजे इक्वेटरला थोडीशी फुगलेली आहे आणि पोल्सला कशी थोडीशी चपटे झालेली आहे. तर देअरफॉर काय व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ॲट पोल्स. पोल्सला मॅक्झिमम व्हॅल्यू किती? 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरला कमी किती? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॅल्यूज लक्षात ठेवा. का चेंज होते? किती व्हॅल्यू आहे ते तुमच्या लक्षात ठेवा. आता विथ डेप्थ व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. जी बिकम 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हा तुम्हाला MCQला एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. तर त्याचा आन्सर काय येणार? 0. व्हॅल्यू का डिक्रीज होते बघा. सपोज या अर्थचं काय? हे पूर्ण आपली अर्थ आहे. ह्या अर्थचं काहीतरी मास आहे किती? एम. आता समजा मी एक ऑब्जेक्ट आहे त्याला कुठं घेऊन चाललो आहे? अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये. सपोज तो ऑब्जेक्ट इथपर्यंत आला. ठीक आहे. काय कमी झाली? रेडियस कमी झालीच, पण ह्या ऑब्जेक्टवर जो सेंट्रिपिटल फोर्स लागत होता अर्थच्या मासमुळं ते मास पण कमी झाले ना. हे जे मास दिसते तुम्हाला एवढं, हे मास काय झालं? सगळं कमी झाले. मग मास कमी झाल्यामुळं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत होता त्या ऑब्जेक्टवर तो पण काय झाला? कमी झाला. बरोबर. मग विथ रेडियसच्या कम्पॅरिझनमध्ये मास खूप जास्त आहे ना. म्हणून आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कसं आहे? इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आर कमी झालं की जी वाढणार आहे. बट व्हॅल्यू कशी आहे? मास कसं आहे? मास खूप जास्त आहे. 10⁻24 मास आहे. रेडियस नाही ना एवढे मोठी. सो काय होतं मग? मास कमी झाल्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होत आहे. म्हणून त्याची जीची व्हॅल्यू काय होते? हळूहळू जसं खाली जातो आपण तसं कमी होत जाते. त्याच्यानंतर काय? विथ हाईट व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज हाईट इन्क्रीजेस. बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर आपण 2 हाईट वाढवली तर दोन रेडियस वाढवली तर जी काय होणार आहे? कमी होणार आहे. का कमी होणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ते पण स्क्वेअर म्हणजे कितीच्या फॅक्टरनं कमी होणार? 4च्या फॅक्टरनं. ते फॅक्टर वगैरे लक्षात येत नसेल तर नाही येऊ द्या. बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे जीची आर. सो आरची व्हॅल्यू वाढली की जीची व्हॅल्यू कमी होणार. आरची व्हॅल्यू कमी झाली तर जीची व्हॅल्यू वाढणार. मग जी ॲट 8.8 माउंट एव्हरेस्टला किती आहे? 9.8. हे आपण पुढे टेबल बघूया. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ॲज वी गो अबव द सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. व्हाय डिक्रीजेस? बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर बघा बुकमध्ये तुमचा टेबल आहे हा 1.7 टेबल. ठीक आहे. सो
सॉरी बघा, मग सरफेस ऑफ अर्थ ॲव्हरेज हाईट किती आहे 0 किलोमीटर, व्हॅल्यू किती आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड. देन आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे 8.8 किलोमीटर, तिथं व्हॅल्यू ऑफ जी काय आहे 9.8 मीटर पर सेकंड. मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बलून किती 36.6 किलोमीटर्स, तर व्हॅल्यू किती आहे मग जीची 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट 400 किलोमीटर, व्हॅल्यू ऑफ जी 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट 35,700, व्हॅल्यू ऑफ जी 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याच्यावरती प्रश्न विचारतात तुम्ही, आय थिंक जास्त वेळा नाही पण 1-2 वेळा विचारला आहे. सो मला वाटतं की तुम्ही हे व्हॅल्यूज थोडेसेच आहेत, जास्त नाही आहेत. सो तुम्ही हे पाठ करू शकता आणि एवढं तुम्ही पाठ करून ठेवावं. नेक्स्ट आहे मास आणि वेट. तुम्हाला डिफरन्स विचारला असेल पेपरमध्ये खूपदा, किंवा नसेलही विचारला, किंवा याच्यावर MCQ वगैरे तर येतच, किंवा गिव्ह रिझन पण येतं व्हाय मास डज नॉट चेंजेस बट वेट चेंजेस वगैरे वगैरे. त्याचं पण आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला. बट विचारतात तुम्हाला ह्याच्यावर बेसिकली एखादा क्वेश्चन. तो सिम्पल काय, त्यांचा अगोदर आपल्याला डिफरन्स काय बघा, मास आणि वेट. मास म्हणजे काय, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टच्या आतमध्ये जेवढा काय मॅटर प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं मास. आणि वेट काय, वेट इज नथिंग बट द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. वेट म्हणजे काय, एक प्रकारचा फोर्स आहे, कसला फोर्स, ज्यामुळं अर्थ अट्रॅक्ट करते त्या ऑब्जेक्टला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. SI युनिट काय, मासचं किलोग्राम. वेटचं SI युनिट काय, न्यूटन. मास इज अ स्केलर क्वांटिटी, डायरेक्शन नसते. वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी काय इथं बघा, हे वेटचं दाखवलं आहे, डाऊनवर्ड ॲरो केला आहे, म्हणजे कुठं टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ त्याला डायरेक्शन आहे, म्हणून इट इज व्हेक्टर क्वांटिटी. आणि मी आत्ताच अगोदर सांगितलं की स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय. स्केलर म्हणजे काय, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, फक्त मोजता येतं, डायरेक्शन नसते. वेटला डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. मास इज सेम एव्हरीवेअर, वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता हाच क्वेश्चन विचारतात तुम्हाला की वेट इज चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस बट व्हाय मास इज सेम एव्हरीवेअर. तर त्याच्यामागे रिझन काय आहे की मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी आणि वेट इज अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे अर्थनं ऑब्जेक्टला अट्रॅक्ट केलेली फोर्स म्हणजे वेट आहे, म्हणजेच फोर्स म्हणजेच कोण आहे, वेट आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय, m/g. मग ही जीची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्या प्लॅनेटची सेम आहे का, अर्थच्या बाहेर स्पेसमध्ये गेलो सगळीकडे जीची व्हॅल्यू सेम आहे का, नाही. देअरफोर वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, मास डज नॉट चेंजेस. ठीक आहे. ह्याचं तुम्ही कसं तुमच्या इंग्लिशमध्ये लिहायचं तुम्ही लिहा, हेच त्याचं बरोबर आन्सर आहे. मास डज नॉट चेंज ऑन अनदर प्लॅनेट, वेट चेंजेस फ्रॉम डिफरंट प्लॅनेट्स बिकॉज ऑफ व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस. कारण ॲसिलरेशन जे ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे प्रत्येक प्लॅनेटचं वेगवेगळं आहे, त्यामुळं वेट चेंज होतं, मास चेंज होत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, सोपं आहे. नेक्स्ट काय, फ्री फॉल. फ्री फॉलची तुम्हाला डेफिनेशन विचारतात. ठीक आहे, डेफिनेशन किंवा न्यूमेरिकल विचारतात. वेन एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे त्याचं तुम्हाला व्हॅलोसिटी देतील, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी देतील आणि ते टाईम विचारतील, किंवा तुम्हाला हाईट देतील आणि ॲसिलरेशन देतील, टाईम विचारतील. कशाही प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला सॉल्व एक्झाम्पलमध्ये ह्याच्यावर क्वेश्चन आहेत. न्यूमेरिकलची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मला सांगा, जर तुम्हाला न्यूमेरिकलची प्रॅक्टिस घ्यायची असेल तर मला आज कमेंट करा. 10 कमेंट आल्या की मी उद्या लगेच न्यूमेरिकलचा व्हिडिओ बनवून टाकतो, तसं तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. आता बघा फ्री फॉलची डेफिनेशन काय, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी इन अ फ्री फॉल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवतोय, त्याला फक्त एक आणि एकच फोर्स इन्फ्लुएन्स करते. कुठला फोर्स, ग्रॅव्हिटी. त्याला काय म्हणायचं, फ्री फॉल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट खाली येतोय किंवा मुवमेंट दाखवतोय, त्याला फक्त कोण मूव्ह करतंय, कोणाचा इन्फ्लुएन्स आहे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीचा, त्याला म्हणायचं फ्री फॉल. आता इम्पॉर्टंट पॉईंट काय काय बघा, इन अ फ्री फॉल ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट, दुसरी कुठली फोर्स ॲक्ट होत नाही. नो अदर फोर्स सच ॲज एअर रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड. बघा तुम्ही, आता आपण नॉर्मल जर आहे असं एक्झाम्पल, आपण जिथं बसलो तिथं जर केलं आणि आपण जर आपल्या हातातून पेन खाली टाकला, तुम्ही जर आता अभ्यास करताना नोट्स बीट्स घेत असाल, माहीत नाही, ठीक आहे, तुम्ही जर तो मोबाईल सोडून बघा तुमचा मोबाईल जाऊन आपटणार आहे दनदिशी, त्याला फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करते असं आपण म्हणू शकतो. बट अट्रॅक्ट करताना हवेमध्ये जे छोटे छोटे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, मॉइश्चर प्रेझेंट आहे, ते त्याला थोडं तरी रेजिस्ट करतं ना. ते जे रेजिस्ट करणारं फोर्स आहे त्याला म्हणतो आपण बॉयंट फोर्स. ठीक आहे, मग तो अप्लाय होतो इथं इयरमध्ये. म्हणून
फ्री फॉल ओनली पॉसिबल असतो कुठं? व्हॅक्यूममध्ये. कुठं असतो फक्त पॉसिबल? व्हॅक्यूममध्ये. सो हे तुम्हाला लक्षात ठेवा, MCQला विचारतात. फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्यूम. ओके. द ॲसिलरेशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी इज इक्वल टू द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्याचं रिझन मी सांगत बसत नाही, तुम्हाला माहिती आहे. आता इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. फ्री फॉलसाठीचे जे इक्वेशन आहेत ते बघायचे आपल्याला. ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? इथं दिलं इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? जी. ॲसिलरेशन काय असेल? जी. सॉरी, इनिशियल व्हेलॉसिटी 0, ॲसिलरेशन असेल जी. फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाईम टेकन कॅन बी कॅल्क्युलेटेड युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आपण काय करू शकतो? इक्वेशन, न्यूटनचे जे 3 इक्वेशन होते मागाशी मी तुम्हाला सांगितले, त्याचा यूज करून आपण काय करू शकतो? हे कॅल्क्युलेट करू शकतो. चला कॅल्क्युलेट करायचं का? ओ माय गॉड, हे काय झालं? एकच सेकंड दोस्तांनो. मास झालं आहे ना आपलं, हे चाललं आहे ना फ्री फॉल. फ्री फॉलची डेफिनेशन आय होप सगळ्यांना समजली असेल. ठीक आहे. तर फ्री फॉलसाठी जे फॉर्म्युले आहेत कॅल्क्युलेट करण्यासाठी, डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. सगळ्यात अगोदर न्यूटनचे फॉर्म्युले काय आहेत आपल्याकडे? आहेत V इज इक्वल टू U प्लस AT. दुसरा फॉर्म्युला काय आहे? V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. हा थर्डवाला आहे. आणि अजून एक कुठला आहे? S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT². आता फ्री फॉल होणारे ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? 0. राईट. आणि ॲसिलरेशन काय असणार आहे? जी. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग इथं काय येणार? V इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 प्लस GT. सो एक फॉर्म्युला तयार झाला, V इज इक्वल टू GT. आता दुसरा फॉर्म्युला काय तयार होईल? म्हणजे तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? तुम्हाला व्हेलॉसिटी दिली, टाईम दिला, ग्रॅव्हिटी काढू शकता, ॲसिलरेशन काढू शकता. ॲसिलरेशन दिलं आहे, व्हेलॉसिटी दिली, टाईम काढू शकता. ॲसिलरेशन दिलं आहे, टाईम दिला आहे, व्हेलॉसिटी काढू शकता. कसंही करू शकता. ठीक आहे. आता इथं पण सेम केस. V², इनिशियल व्हेलॉसिटी काय? 0 प्लस 2. ॲसिलरेशन कोण आहे? G. आणि S कोण आहे? हाईट. मग असे सांगितलं मी तुम्हाला, S म्हणजे डिस्प्लेसमेंट किती दाखवणार आहे, म्हणजे हाईटवरून खाली येणार आहे ना, जेवढी हाईट असेल तेवढाच. मग काय येणार? V² इज इक्वल टू 2GH. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला. आणि लास्ट काय? S इज इक्वल टू S म्हणजेच कोण आहे? आता सॉरी, इथं S म्हणजेच कोण आहे? H. UTची व्हॅल्यू काय येणार रे? पूर्ण टर्म 0 होणार, कारण Uची व्हॅल्यू 0 आहे. प्लस हाफ एच्या ठिकाणी G, T ॲज इट इज T². मग H इज इक्वल टू काय येणार? हाफ GT². म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट दिली, हाईट दिली आणि ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलं, तर टाईम काढायला सांगितलं तर तुम्ही काढू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल आहेत, न्यूमरिकल्स. तुम्हाला जर सॉल्व एक्झाम्पल आणि न्यूमरिकल्स पण पाहिजे असतील सॉल्व करून, तर कमेंट करा. मी न्यूमरिकलचा व्हिडिओ उद्याच टाकतो. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का? नाही, नसावा पण. आणि मान्य थोडंसं फास्ट चाललं आहे, रिव्हिजन करतो आहे आपण. तुम्हाला काय एखादी कॉन्सेप्ट कळले नसेल तर मला सांगा, मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. आता राहिलं फक्त आपलं एस्केप व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी? इट इज द मिनिमम व्हेलॉसिटी अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर आपण काय करायचं? मिनिमम व्हेलॉसिटी अप्लाय करायची इन अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन म्हणजे त्याला अर्थच्या बाहेर पाठवायचं आहे, म्हणून अपवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये काय करायचं? त्याला मिनिमम व्हेलॉसिटी अप्लाय करायची. सो दॅट द ऑब्जेक्ट कॅन एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. त्यामुळं काय होईल? तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल अँड नेवर रिटर्न बॅक. आणि तो कधीच परत येणार नाही. तर ती जी व्हेलॉसिटी आहे, मिनिमम व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणायचं? एस्केप व्हेलॉसिटी. सिम्पल भाषेत सांगतो, अशी व्हेलॉसिटी कमीत कमी की ज्यामुळं ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल आणि परत अर्थवर येणार नाही, त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं एस्केप व्हेलॉसिटी. डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज द मिनिमम व्हेलॉसिटी अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. इथं व्हर्टिकली तुम्ही वर्ड ॲड करा, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, सो दॅट द ऑब्जेक्ट कॅन escape from the gravitational field of earth and never come back. ठीक आहे. सो ह्याचं एक्सप्रेशन आहे, हे जर तुम्हाला विचारलं तर हे पण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. सो एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे? M. आता मी हे सोडवत नाही आहे, तुमच्या बुकमध्ये दिलं आहे. सो आपण तेच सॉल्व करूया. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला मेसेज करा, कमेंट करा, आपण तुमचा डाऊट सॉल्व करूया. ओके. सो हां, आता काय? एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं ऑब्जेक्टचं मास किती आहे? M. आता त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसवर आणि अर्थपासून कुठंतरी एका डिस्टन्सवर, काय जे डिस्टन्स असेल ते. ठीक आहे. सो आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय?
द ऑब्जेक्ट हॅज एनर्जी बिकॉज ऑफ इट्स मोशन, दॅट इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, ऑब्जेक्ट हॅज एनर्जी बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर मोशन, स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन, दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. मग ऑन द सरफेस ऑफ अर्थ काय आहे, कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर लास्ट इयर तुम्ही शिकलात. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, Gmm/r. हे मायनस जी का तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये शिकलायत की इन्फायनाईट डिस्टन्सला काय असते, 0 असते पोटेन्शियल एनर्जी. तर 0च्या अगोदर काय असेल, मायनस. म्हणजे सपोज हे इन्फायनाईट डिस्टन्स आहे, किती इन्फायनाईट डिस्टन्स, हे तर किती असणार आहे पोटेन्शियल एनर्जी 0. तर 0च्या आधी काय असतं, मायनस. 0च्या नंतर काय असेल, प्लस, म्हणून हे मायनस साईन आहे. सो टोटल एनर्जी काय झाली, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². व्ही कुठली, एस्केप व्हेलॉसिटी, मायनस Gmm/r. आता हेच इन्फायनाईट डिस्टन्सला काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी 0, टोटल एनर्जी 0. ह्या एनर्जीला म्हणलं आपण E2, ह्या एनर्जीला काय म्हणलं आहे, E1. ठीक आहे. मग काय सांगतो, लॉ ऑफ प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड, बट वी कॅन ट्रान्सफर इट फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर. आपण फक्त त्याला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये टाकू शकतो, चेंज करू शकत नाही. म्हणून E1 इज इक्वल टू काय असणार, E2. मग काय E1 काय आहे, हाफ mv² एस्केप व्हेलॉसिटी आहे ती, मायनस Gmm/r इज इक्वल टू 0. मग हे एस्केप व्हेलॉसिटीचं आपल्याला काढायचे, तर हे ॲज इट इज ठेवलं. हाफ mv²चं हे हाफ इकडे शिफ्ट केलं, काय झालं, इंटू 2. मग एस्केप व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू 2Gm/r². स्क्वेअर रूट दोघांचं स्क्वेअर काढा, काय आलं, व्ही एस्केप इज इक्वल टू √2Gm/r. आता नंतर काय केले, 2gr केले. हे 2gr कसं गेले बघा, हा फॉर्म्युलेला काय केले, इंटू आर. थांबा, हे नंतर, आधी काय करा समजून घ्या. हेच तीच एक स्टेप लक्षात नका ठेवू, डायरेक्ट हे घ्या. काय, एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2Gm/r. व्हॅल्यू ठेवा बघा, इथं व्हॅल्यू ठेवल्यात. 2 × 9.8, 2 ॲज इट इज नाही सांगतोच, लक्ष द्या, चला लक्ष द्या. इथं आपल्याला एक स्लाईड ॲड करावं लागेल. ठीक आहे. E1 इज इक्वल टू काय आलं, तर E1 इज इक्वल टू E2. E1 E2 कसं आलं लक्षात आहे का, नसेल लक्षात तर एकदा व्यवस्थित बघा, मी सांगितलं आहे. E1 काय, हाफ mv², व्हेलॉसिटी कुठली, एस्केप, मायनस Gm/r इज इक्वल टू 0. हे मायनस टर्म आहे, इकडे गेलो काय होईल, प्लस हाफ व्ही कुठलं आहे, एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू Gmm/r. आता हे 2 आणि हे m तिकडे घेऊन जावा, m डिवायडेड तिकडे गेल्यावर इंटू होईल. मग काय झालं, m इकडे कसं आहे, इंटू तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. v² एस्केप इज इक्वल टू Gmm, इकडून आलेलं 2 डिवायडेड बाय r इंटू m, राईट. अरे येस ऑर नो, येस. स्मॉल m कॅन्सल. v² एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू Gm/r आणि हे 2 ॲज इट इज 2Gm/r. मग स्क्वेअर काढला, काय आलं, v इज इक्वल टू √2Gm/r. ठीक आहे. आता ह्या Gm आणि rचं काय केलं आपण, G काढले. ठीक आहे. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जीचा फॉर्म्युला काय आहे, वी नो दॅट G इज इक्वल टू Gm/r². आता इथं r² नाही आहे, मग काय करायचं, ह्या Gmला बघा, इथं लाल पेननं लिहितो, समजलं पाहिजे तुम्हाला. काय इथं इंटू r केलं आहे आणि इथं पण इंटू r केलं आहे. जर आपण न्यूमरेटरला इंटू r केलं तर डिनॉमिनेटरला पण rनंच मल्टिप्लाय करायचं, व्हॅल्यू चेंज होत नाही. मग इथं काय येणार, ह्याची व्हॅल्यू v इज इक्वल टू काय येणार, √ हे 2 ॲज इट इज, वरती काय हे 2 आणि हे r ॲज इट इज, हे काय Gm/r², r इंटू r² आणि Gm/r² म्हणजेच कोण आहे, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो v इज इक्वल टू काय आलं मग, 2gr. हे सगळं कुठं आहे, स्क्वेअर रूटमध्ये. समजलं हे कसं आलं, 2gr. चला वापस या. चला 2gr आलं, 2ची व्हॅल्यू काय 2, इंटू जीची व्हॅल्यू काय 9.8, इंटू आरची व्हॅल्यू काय, रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10⁶. गॉट इट. ओके. म्हणजे आता ते हे पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, नाही, कारण एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फिक्स आहे 11.2 km/s अर्थसाठी. ठीक आहे. जर मूनची विचारली, आता हे लक्षात ठेवा, मून आणि अर्थ ह्याच्या ग्रॅव्हिटेशनमध्ये काय फरक आहे. जर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल सपोज 6 असेल तर मूनचं काय 1/6 आहे, हे लक्षात ठेवायचं, त्यांचं कम्पॅरिझन. म्हणजे अर्थपेक्षा
1/6 ग्रॅव्हिटी काय आहे, कमी आहे तिथं मूनवर. ठीक आहे, एक पावलात तुम्ही कांगारूसारखं जम्प कराल. सो इथं व्हॅल्यू काय आहे, 11.2 km/s फिक्स आहे. सो तुम्ही फक्त हे जी आणि आर आणि 2 ॲज इट इज ठेवून व्हॅल्यू जर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं एस्केप व्हेलॉसिटीचं तरीही चालेल, 11.2 km/s. समजलं? सोपं आहे? अवघड आहे का? नाही. अवघड वाटत असेल तर मला सांगा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये थोडेसे 2 कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या राहिल्यात पाठीमागं. त्याच्यावर ऑलवेज MCQ विचारतात. जसं की आता बघा, आपला फॉर्म्युला काय आलता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूटनचा काय होता, F=G कॅपिटल M स्मॉल m अपॉन d². ओके. अर्थची केस असेल तर हीच अर्थ असेल, अर्थचा केसमध्ये असेल तर इथं काय येणार r². ठीक आहे. अर्थची केस म्हणजे काय, अर्थ आहे ना, अर्थच्या सरफेसवर ऑब्जेक्ट आहे. स्मॉल m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, m म्हणजे काय मास ऑफ अर्थ, r म्हणजे काय रेडियस ऑफ अर्थ. समजलं? म्हणजे ह्या ऑब्जेक्टमधलं आणि अर्थचं डिस्टन्स. ठीक आहे. मग इथं काय विचारतात क्वेश्चन, जर आपण दोघांपैकी एकाचं मास काय केलं 2 पट केलं तर फोर्स काय होईल, ट्वाईस केलं तर फोर्स पण काय होणार रे, फोर्स पण ×2 होणार, कारण F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आहे. राईट. आणि नेक्स्ट जर त्यांनी आपल्याला सांगितलं की रेडियस पहिले R होती, आता किती केली 2R केली. काय केली 2R. तर फोर्स काय असेल, कमी असेल का जास्त, काय होईल. तर बघा फॉर्म्युला ठेवून बघा, हे M ॲज इट इज, खाली काय 2R² आहे. 2चा स्क्वेअर काय होणार 4R². म्हणजे डिवायडेड बाय काय आलं आहे 4R². म्हणजे 1/4 काय झालं आहे, फॅक्टरनं अफेक्ट केलं आहे कुणाला, फोर्सला. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तिथं तुम्हाला 2D देतील डिस्टन्स, 3D देतील, 4D देतील. जर 3D डिस्टन्स दिलं तर काय येणार, इथं 9D² येणार. म्हणजे 1/9च्या फॅक्टरनं फोर्स अफेक्ट होणार आहे, कमीच होणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, लक्षात राहील. आय होप सगळ्यांना समजलं असेल लेक्चर. थोडंसं धावत पळत घेतलं आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. काय डाऊट असतील तर कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट न्यूमरिकलचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर न्यूमरिकलच्या व्हिडिओमध्ये, नाहीतर आपल्या S1च्या पहिल्या चॅप्टरमध्ये किंवा S2च्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर समजत असेल तर, नसेल समजत तर सांगा, आपण अजूनही समजून सांगण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग.